श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्कार आणि सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय आहे की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंच्या कोणत्या सेवा कराव्या त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की भगवान विष्णूंसोबत आपल्याला माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा करायच्या. कसं असतं ना, भगवान विष्णूंना माता लक्ष्मीच्या सेवा प्रिय आहेत आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा ही प्रिय असते. म्हणून तुम्ही दोघांची सेवा जर केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे की माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा कराव्या ज्यामुळे तुमच्या घरात कशाचीही कमी राहणार नाही. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर चातुर्मास सुरू झाला आहे आषाढी एकादशीपासून ते देव उठणे एकादशीपर्यंत चातुर्मास राहणार आहे. तर या 4 महिन्यात आपल्याला भरपूर काही व्रतवैकल्य करायचे आहेत आणि भरपूर काही पुण्य आपल्याला कमवायचं आहे. म्हणूनच तुम्हाला भगवान विष्णूंच्या सेवा तर करायचीच आहे, पण त्यासोबत तुम्हाला माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा करावा तर त्यामध्ये आहे पहिलं श्री सूक्तम. तर श्री सूक्तमचं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पठण करू शकतात. तर 16 वेळेस जर केलं तर अतिशय उत्तम. त्याच्यानंतर आहे सिद्धकुंजिका स्तोत्रम. तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं सुद्धा पठण करू शकता, कारण 1 ते 11 वेळेस जर तुम्ही रोज सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं एक पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. त्याच्यानंतर आहे महालक्ष्मी अष्टकम. तर महालक्ष्मी अष्टकम ही सुद्धा अतिशय प्रभावशाली सेवा आहे. तर ही जर तुम्ही रोज महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते तुम्ही 16 वेळेस तुम्ही रोज पठण करू शकता आणि नसेल शक्य तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही वेळेस तुम्ही पठण करू शकतात. त्याच्यानंतर पुढचं आहे की कनकधारा स्तोत्रम. तर कनकधारा स्तोत्रम हे जे आहे हे तुमच्याकडून जर पठण झालं तर पठण करा, नाही तर श्रवण तरी करा. कारण धनवृद्धीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी कनकधारा स्तोत्रम जे आहे हे अतिशय प्रभावशाली सेवा आहे. म्हणून तुम्ही निदान कनकधारा स्तोत्रम जे आहे हे तुम्ही निदान सकाळी आणि संध्याकाळी श्रवण करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर पुढचं आहे की कुंकुमार्चन. आता आषाढ महिना सुरू आहे आणि आपल्याला आपल्या कुळदेवीला नैवेद्य दाखवायचा आहे, मान सन्मान करायचा आहे, ग्रामदैवतेला नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणून तुम्ही या पूर्ण चातुर्मासामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात. महालक्ष्मी मातेच्या फोटोवर करा, टाकावर करा, नाही तर श्रीयंत्र असेल त्याच्यावर करा, नाही तर सुपारी काहीच नसेल तर सुपारीच करून तुम्ही माता लक्ष्मी घेऊ शकतात आणि त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात. तर आता कुंकुमार्चन कसे करायचे तर ओम श्री महालक्ष्मी नमः नमो नमः असं म्हणून तुम्ही 108 वेळेस तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात. नाहीतर 16 वेळेस श्री सुक्तम म्हणून तुम्ही सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात. नाहीतर माता लक्ष्मीची 108 नावे घेऊन तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात. आणि कुंकुमार्चन तुमचं झालं रोजच्या रोज तर ते कुंकू लगेच उचलून परत तुम्ही जिथे ठेवतात ज्या डब्बीत वगैरे ठेवायचं, परत दुसऱ्या दिवशी परत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तर आणि हे कुंकू जे असतं हे अतिशय प्रभावशाली कुंकू असतं. तर तुम्ही जर एखाद्या ठिकाणी चांगल्या कामाला जात आहात, नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जात आहात किंवा लग्न जमत नाही आणि एखाद्या वेळेस जर लग्न कोणाला तरी म्हणजे बघायला जात आहात त्यावेळेस म्हणा किंवा चांगल्या कामासाठी जातात तर त्यावेळेस तुम्ही हे कुंकू लावू शकतात, कारण हे अतिशय प्रभावशाली कुंकू असणार आहे कुंकुमार्चनचं. तर ही जी आहे ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे. तर या काही सेवा होत्या की ज्या तुम्हाला या चातुर्मासामध्ये करायच्या आहेत. भगवान विष्णूच्या सेवा तर करायच्याच आहेत, पण त्यासोबत तुम्हाला माता लक्ष्मीच्या सुद्धा सेवा करायच्या आहेत. तर तुम्ही जर दोघांच्या सेवा केल्या तर तुमच्या घरातून दरिद्रता, आर्थिक अडचणी, त्याच्यानंतर धनधान्याची कमी हे जे काही आहे हे सगळं निघून जाईल आणि तुमच्या घरात भरपूर काही सुख, शांती, समृद्धी, धनधान्य, संपत्ती, तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहे या राहतील. पण तुम्ही जेव्हा सेवा करता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये असणारा सगळ्यात महत्वाचा भाव म्हणजे सकारात्मकता. तर जर तुम्ही मनात पॉझिटिव्हिटी ठेवावी की आपण हे जे काही करत आहोत याचा आपल्याला फरक पडणार आहे, अनुभव येणार आहे, ही एक गोष्ट मनात ठेवणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर कुठेतरी मन किंतु परंतु जर करत असेल तर तिथे बिलकुल फरक पडत नाही. देवावर विश्वास पाहिजे की नाही, मी जे करतो आहे याच्याबद्दल मला हा अनुभव येणारच आहे. तर जी गोष्ट 50% होणार असते ती आपल्या विश्वासाने 100% नक्की होत असते. म्हणून ह्या सेवा करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ जय.